चाल्यापासून तुमच्या सामान्य कास्तकार बांधवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थांबणे पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. तो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती घेऊन आली आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या दरात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अल निनो इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कधी व कशा पद्धतीने येऊ शकते कांद्याच्या दरात रेकॉर्डतोड तेजी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे न प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. जी आनंदाची वार्ता सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सध्या सुखावणारी. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता अल निनोमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दरात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी. म्हणून कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अल निनोमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कधी आणि कशा पद्धतीने येऊ शकते कांद्याच्या दरात रेकॉर्डतोड तेजी. चला तर मग आपल्या मात्र मला सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची दरपातळी किती आहे बरं, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. पण लक्षात घ्या या कांदा दरामध्ये इथून पुढे आणखीन जास्त तेजी येणार आहे. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अल निनो. पण अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की अल निनोचं आणि कांद्याचं दराचं या ठिकाणी असणारे रिलेशन काय आहे. अल निनोमुळे कांद्याच्या दरात कधी व कशा पद्धतीने येऊ शकते रेकॉर्डतोड तेजी. जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर सर्वात प्रथम अल निनो आहे काय व त्याचा कांद्याच्या दरावरती कसा इम्पॅक्ट होऊ शकतो हे प्रथम जाणून घेऊयात. तर मित्रांनो, अल निनो अशा परिस्थितीत म्हणतात की जेव्हा संपूर्ण ठिकाणी पाऊस काळ हा कमी होण्याची शक्यता असते. जर आपल्या राज्याचा व पूर्ण देशाचा विचार केला तर यंदाच्या वर्षी अल निनोचं वर्ष आहे. अल निनोचं वर्ष असल्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात पूर्ण भारतवर्षामध्ये पाऊस काळ हा कमी कोसळणार आणि हा जो पाऊस काळ आहे तो कमी कोसळल्यामुळे आपल्या सर्वांना खरीप आणि रब्बीचं कांदा उत्पादन हे कमी होताना दिसणार आहे. याच्यामुळे भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या दराला 100% प्रचंड तेजी प्रदान करणार. आता हे झालं भविष्याचं. पण सध्या परिस्थिती काय, तर जून महिना सुरू झालाय. आपण सध्याच्या कंडिशनला तिसऱ्या आठवड्यात आलो आहोत. यंदाच्या वर्षी जी अर्ली खरीपची असणारी कांदा लागवड आहे ती जवळपास 25 ते 30% घटली आहे आणि जी नॉर्मल खरीपची लागवड आहे ती सुरू आहे आणि ही सुद्धा जवळपास 20 ते 25% घटण्याची शक्यता दिसायली. जर अशा परिस्थितीमध्ये ओव्हरऑल सिच्युएशनचा एकत्रित विचार केला तर इथून पुढे कांद्याची लागवड ही भयंकर प्रमाणात घटताना दिसत आहे. जे चालू वर्ष याच्यामध्ये कांद्याचं उत्पादन ऑलरेडी 11% घटले. म्हणजे इथून पुढे आपल्या सर्वांना या ठिकाणी जो सकारात्मक परिणाम आहे तो कांद्याच्या दरावरती दिसू शकतो. याच्यामुळे आपल्याला मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि हा जो गॅप आहे हा गॅप जुलै महिन्यात कांद्याच्या दराला रेकॉर्ड तोड तेजीही प्रदान करू शकतो. जर अल निनोमुळे आपल्याला या ठिकाणी जुलै महिन्यात कांद्याचा दर हा सुरुवातीला 2500 आणि त्याच्यानंतर 3000 पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. आता अल निनोमुळे जर कांद्याचा दर हा जुलै महिन्यात 2500 ते 3000 पर्यंत पोहोचला तर अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा, तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनवर जोपर्यंत कांद्याचा दर 2000 पर्यंत पोहोचते
त्या परिस्थितीमध्ये या तेजीत आपल्या सर्वांना आपल्यापाशी असणारा जो लो ग्रेडचा कांदा आहे तो सगळा विकून टाकायचा आहे. जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे तो रोखून ठेवायचा आहे. मग आर्थिक परिस्थितीनुसार आपण जुलै महिन्यात, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात हा जो कांदा आहे तो या ठिकाणी प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्याने विक्री करू शकतात. किंवा मग ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याच्या दरात चांगली तेजी आली आणि दर 4 ते 5 हजारापर्यंत पोहोचला, तिथं सुद्धा कांदा आपण हा विक्रीस काढू शकतो. जर आपण सर्वांनी असं केलं तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा भविष्यात 100% फायदा हा होऊ शकतो. पण मला एवढंच म्हणायचं की सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी कांदा विक्रीचा मोह टाळावा एवढीच आपल्याला कळकळीची नम्र विनंती. कारण कांद्याचा दर भविष्यात 100% सुधारणार आहे. भविष्यात देशात कांद्याचा दर कशा पद्धतीने राहील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र तुम्ही सर्वांचे करतो आजच्या व्हिडिओत मनापासून आभार व्यक्त